नमस्कार मित्रांनो. तर आज आपण AMVI ज्याला असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असं म्हटलं जातं. तर या परीक्षेची ॲड आलेली आहे आणि स्पेशल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यामध्ये पण जे MPSC या क्षेत्राशी संबंधित नाहीत आणि आता फक्त मेकॅनिकलचे जे आहेत की बाबा ॲड आलेले आहे आणि आता मी फॉर्म भरून मला परीक्षा देण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे. कारण जे MPSCच्या क्षेत्रात आहेत त्यांना सिलेबस वगैरे माहीत आहे पूर्वपरीक्षेचा, प्रिलिम्सचा. त्यामुळे त्यांना या व्हिडिओची काही आवश्यकता नाही. त्यांनी बघितलं तर काही हरकत नाही, परंतु काही आवश्यकता नाही. ते प्रिलिम्स क्रॅक करू शकतात. परंतु जे या क्षेत्राशी संबंधित नाही आहेत तर त्यांच्यासाठी हा स्पेशल पर्पजफुली व्हिडिओ आपण तयार करत आहोत. तर तुम्ही जर जॉब करत असाल किंवा तुम्ही काही दुसरं काही काम करत असाल आणि आता तुम्हाला इच्छा आहे की बाबा मला प्रिलिम्स द्यायची आणि मेन्ससाठी तयारी करायची नंतर, तर तुमची प्रिलिम्सचा पास होण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर यामध्ये सिलेबसचं पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करतो. सिलेबस म्हणजे शॉर्टकटमध्येच एक्सप्लेन करतो आणि कोणते बुक्स वाचायचे, बुक्स कसे वाचायचे आणि प्लॅनिंग काय असेल पुढची, हे मी एक थोड्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि कोणते क्लास लावायचे नाही हे पण मी एक्सप्लेन करतो. कारण की काही गोष्टी आता वेळ कमी आहे तुमच्याकडं, कारण 27 सप्टेंबरला पेपर आहे. त्या हिशोबाने आता ऑनलाईन ऑफलाईन हा गोंधळ सुरूच आहे, पण बऱ्यापैकी ऑफलाईनच होणार आहे. कारण की किती जरी यांनी ऑनलाईन केलं तर याला विरोध प्रचंड होत आहे. कारण नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी, चांगले क्वालिटीचे विद्यार्थी पण बाहेर पडतात. त्यामुळे बऱ्यापैकी ऑफलाईनच होण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा यावरती आंदोलन होऊ शकतं. आता जर समजा उद्या उपोषण वगैरे बसायची वेळ आली तरी आपल्या सर्वांना तिथं तयारी ठेवावी लागणार आहे. आता काही स्पेशली जे मोठे क्लासेसवाले वगैरे आहेत तर ते त्या हिशोबाने ते प्रयत्न करत आहेत. तर अगोदर कसं असतं, बाय प्रोसेस जाणं गरजेचं असतं. आता उद्या सोमवार आहे, उद्या लक्षवेधी वगैरे लावलेली आहे, त्यामध्ये कळूनच जाईल आपल्याला. पण ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. आपण त्यांना सपोर्ट करतो आहे. गरज पडेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाणार पण आहोत. पण मुख्य म्हणजे आहे, पेपर तर होणार आहे, मग तो ऑफलाईनच होणार आहे. ते त्यात काही दुमतच नाही. किती जरी त्यांनी ऑनलाईन केलं तरी, कारण की 99.99% मुलांचा या गोष्टीला विरोध आहे. आणि ज्यावेळेस अशी गोष्ट असते त्यावेळेस ती गोष्ट होत नसते. या अगोदर पण आयोगाने ऑनलाईनचा हट्ट धरला होता, पण तो नंतर मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे यावेळेस पण त्याचं काही काळजी करण्याची कारण नाही. आता आपण पूर्ण सिलेबस मी एक्सप्लेन करतो, त्यानंतर कोणते बुक्स करायचे ते वाचायचे ते सांगतो टॉपिक वाईज. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कोणते क्लास लावायला नाही पाहिजे, कारण आता वेळ कमी आहे तुमच्याकडे. तुम्ही क्लासेसच्या भानगडीमध्ये पडताल म्हणजे जास्त डिटेलवाल्या, तर तुमचा लॉस होऊ शकतो. तर या हिशोबाने मी सर्व व्हिडिओ तयार करत आहे. तर आता तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐका आणि तुमचे जे काही मित्र वगैरे असतील जे RTOची तयारी करत आहेत तर त्यांना शेअर करा. आता पहा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता ग्रुप C ही ह्यामार्फत भरपूर सारे पदं भरले जातात. तर त्यापैकी एक टेक्निकलचा वर्ग म्हणून तुमचे मेकॅनिकलच्या एक्झाम आहेत. तर त्याच्यामध्ये टेक्निकलचं पद म्हणून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, ज्याला RTO इन्स्पेक्टर पण आपण नॉर्मलमध्ये म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये AMVI असं नाव आहे, ज्याला RTO इन्स्पेक्टर हे पद असतं. तर हे ग्रुप C अंतर्गत भरलं जातं आहे. तर या ग्रुप Cमध्ये प्रिलिम्स ही टेक्निकल आणि नॉन टेक यांची एकच आहे आणि मेन्स वेगवेगळ्या आहेत. मेन्सचा सिलेबस पूर्णपणे टेक्निकलचा वेगळा आहे आणि नॉन टेकचा वेगळा आहे. पण प्रिलिम्स मात्र सिलेबस एक आहे आणि या ठिकाणी स्पष्ट दिलं आहे की गट क पदाच्या पूर्व परीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू राहील. म्हणजे प्रिलिम्स ही कॉमनच होणार आहे, एकच पेपर होणार आहे. तर त्या संदर्भात आपण आता बघूया. आता बघा, सामान्य क्षमता चाचणी म्हणजे त्याला GS म्हणतात नॉर्मलमध्ये, हे मराठीमध्ये पूर्ण डिटेलमध्ये GS म्हणतात. 100 प्रश्न आहेत, 100 गुणांसाठी आहेत, दर्जा पदवीचा आहे आणि मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असतात. प्रत्येक प्रश्न हा मराठीत असतो, खाली इंग्लिशमध्ये असतो. तुम्ही कोणताही एक चूज करू शकता. आणि वेळ 1 तास. हे खूप महत्त्वाचं आहे की वेळ किती आहे, 1 तास. 1 तासामध्ये 100 प्रश्न, त्यामध्ये तुम्हाला 36 ते 35 सेकंदामध्ये एक प्रश्न सॉल्व करून त्याला टिक करायचं असते. आता ते पुढं त्याविषयी बोलतो मी. तर अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे परीक्षेचा. 100 प्रश्न, 100 गुण आणि वेळ 1 तास.
वेळेचा खूप कमतरता येते या ठिकाणी, कारण यामध्ये 20 प्रश्न हे मॅथमॅटिक्सचे असतात. त्यामुळे बघा तुम्ही 20 प्रश्न मॅथमॅटिक्स म्हटल्याच्यानंतर कसं आहे. आता सांगतो मी पुढे. आता निगेटिव्ह सिस्टीम आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण तुमचे वजा होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 4 प्रश्न चुकले तुमचे, तर एक प्रश्न जो तुमचा बरोबर आलेला आहे तो वजा होईल. लक्षात आलं. म्हणजे 100 पैकी तुमचे 60 प्रश्न बरोबर आलेत आणि 40 चुकलेत, तर ह्या 40 चुकले ह्या बदल्यामध्ये यातून 10 प्रश्न वजा होतील. वजा 10 म्हणजे किती होतील? तुम्हाला 50च मार्क येतील. आलं लक्षात. 40चे किती झाले? 10 प्रश्न रॉंग झाले. 4 मागे एक प्रश्न जातो, तर किती झाले? किंवा तुम्ही असं 0.25 पण वजा करू शकता. प्रत्येक प्रश्न निगेटिव्ह झाला की 0.25 असं असतं. 0.25 गुण वजा होतात. आता पुढचं सांगतो मी. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेतच पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25 किंवा 1/4 एवढे गुण कट होतील. म्हणजे तुम्ही जर 2 प्रश्न वगैरे केले, ते 2 गोल जर केले असे, तर ते चुकीचं ठरण्यात येईल, असं त्यांचा मत आहे. वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती पूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारे होऊन जाईल. तर त्याचा काही एवढा विषय नाही आहे, ते पॉईंटमध्ये लावतात. एखाद्या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न तुम्ही सॉल्वच केला नाही, तर मग त्याचे गुणच धरले जाणार, निगेटिव्हमध्ये धरले जाणार नाही. त्याचे तुम्ही सॉल्वच केला नाही ना, त्यामुळे त्याचा काही विषय नाही, ते तुम्हाला समजून जाईल. आता महत्त्वाचं बघू आपण सिलेबस, जो की नवीन पद्धतीनुसार आलेला आहे. 9 ऑक्टोबर 2024. मार्केटमध्ये जुनावाला आहे 2022चा, तो घेऊ नका. तो सिलेबस वेगळा आहे. 2024चा हा सिलेबस आहे. माझ्या टेलिग्राम आय डीवरती पण मी हा सिलेबस शेअर केलेला आहे. टेलिग्राम आय डी सांगतो मी, @MPSC करंट इन्फो. मी व्हिडिओच्या खाली पण टाकून देईल, तर यावरती तुम्ही जाऊ शकता टेलिग्रामवरती. त्या ठिकाणी मी हा सिलेबस टाकलेला आहे. मेन्सचा पण सिलेबस त्याच ठिकाणी टाकून देतो, कारण बऱ्याच मुलांकडे जुना आहे ओल्डवाला, तो हा नाही, या ठिकाणी तो नाही येतो. सिलेबस बदललेला आहे आणि प्रश्नांची पद्धत पण खूप प्रकारे बदललेली आहे. गेल्या ग्रुप सीला मला 68.75 होते. आत्ताची जी आता मेन्स आहे 12 तारखेला, मी त्या मेन्सला आहे. हे काय सांगायचा उद्देश हा आहे की हे तुम्हाला एवढे मार्क घेण्याची गरज नाही, कारण आता माझा एक्सपिरियन्स तेवढा आलेला आहे. माझं UPSCचं 4 वर्ष आणि परत MPSCमध्ये 2-3 वर्ष झाले, त्यामुळे मला तेवढा एक्सपिरियन्स आलेला आहे. तुम्हाला एवढे मार्क अपेक्षा पण नाही आणि तुम्ही त्याचा प्रयत्न पण नाही, पण पासिंग झाले पाहिजे ह्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो. आता बघा, इतिहासाला 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्न आहेत. भूगोलला 10. अगोदर प्रश्नांचं सांगतो मी. 10 प्रश्न. ते प्रश्न 10 प्रश्न म्हणजे 10 मार्क. तो रेशो 1:1च आहे. भूगोलला 10 प्रश्न आहेत. इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न आहेत आणि चालू घडामोडीला 15 आहेत. राज्यशास्त्राला 15 आहेत आणि सामान्य विज्ञानला 15 आणि इथं 10. आता हे अंकगणित म्हणजे ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन्स येतात. त्याच्यामध्ये तुमचं काळ, काम, व्याज किंवा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी येतात. ट्रेनचे गणितं वगैरे सर्व अंकगणितमध्ये येतं. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुमचं लॉजिकल रिझनिंग वगैरे येतं. तर ह्याला 10, हे 10 तुम्ही घेतात बऱ्यापैकी. प्रश्न ह्या 10 मधले एक 5 येतात, पण 5 अवघड असतात. यामधले 5 थोडे डिफिकल्ट लेवल असतील. यातला एखादा समजा डिफिकल्टमध्ये वेळ जातो त्या ठिकाणी, कारण वेळेची कमतरता असते. आता पूर्ण सिलेबस असा आहे की इतिहासला 10 प्रश्न आहेत, भूगोलला 10 प्रश्न आहेत आणि अर्थव्यवस्थेला 15 प्रश्न, चालू घडामोडी 15. आता चालू घडामोडी
हा थोडासा तुम्हाला आत्ताच आवाक्यात आणणं अवघड आहे, परंतु ठीक आहे, मी त्याच्याविषयी पण तुम्हाला गाईड करतो काय करायचं ते. राज्यशास्त्र तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर ठीक आहे, नसेल तर मग थोडंसं पुस्तक तुम्हाला वेळेचं बघावंच लागेल. त्याविषयी पण मी डिटेलमध्ये एक एक सब्जेक्टविषयी मी बोलतो, त्याची काळजी करू नका. आता तुम्हाला फक्त लक्षात ठेवणं आहे की इथे 10 पैकी 5 आले पाहिजे, इथे 10 पैकी 5 आले पाहिजे, जास्त अपेक्षा नाही. आणि इकॉनॉमिक्समध्ये एक 8 तरी आले पाहिजे, 8-9 या हिशोबाने, 8 किंवा 9 येतात, ते येण्यासारखे आहेत. आणि चालू घडामोडी या ठिकाणी पण 8 किंवा 9. पॉलिटीमध्ये तुम्ही 10+ पाहिजेत, आता बघू काय होते. आणि सामान्य विज्ञान सायन्समध्ये तुम्हाला 10 येण्यासारखे आहेत, 10 किंवा 9 येऊ शकतात. आणि या ठिकाणी मात्र तुम्ही 16 म्हणजे 15 तरी पाहिजेत, 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे, म्हणजे 15 मार्क. 16 यायला पाहिजेत, 15 मार्क पडायला पाहिजेत. आता बघा कॅल्क्युलेशन जर केलं, हे 5 आणि 5 10, हे धरा 8 आणि 8 16 धरा, म्हणजे 10 आणि 16 26, हे 26 झाले. नंतर हे 10 37 आणि हे 10 धरून चला 47. ह्या 47मध्ये जर 15 प्रश्न हे ॲड केले, 7 आणि 5 12, 4 आणि 2 6, 62 तुमचे प्रश्न बरोबर येतील. आणि मग ह्याचं ते जे चुकलेलं आहे 40 चुकलेलं ते रॉंग जाऊन तुम्ही 50च्या लेवलमध्ये राहता. म्हणजे एक अंदाज झाला, ओव्हरऑल अंदाज जर धरला, एवढे तुम्हाला मार्क यायला पाहिजेत 50. आता तुम्ही म्हणताल की आमचा कट ऑफ गेल्या वेळेस बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये असं म्हटलं जातं आहे की अगोदर कट ऑफ हा 35चा लागला होता, यावर्षी कट ऑफ हा 35चा लागला होता, यावर्षी वेगळा लागेल किंवा अजून कमी लागेल किंवा त्या लेवलला लागेल. तर तसं काही प्रेडिक्ट करू शकत नाही आपण, कारण पेपर कसा येतो यावरती कट ऑफ डिसाईड होतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं, जेव्हा हा कट ऑफ 35 लागला होता त्यावेळेसचा सिलेबस वेगळा होता. त्यावेळेस प्रिलिम्स ही MVIसाठी सेपरेट झाली होती, विशेष म्हणजे सेपरेट तर झाली होती, त्याच्यामध्ये प्रिलिम्सलाच मेकॅनिकलचे 20 प्रश्न होते. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन बरोबर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांमध्येच होतं. आता प्रश्न वेगळा आहे, तुमच्यातला असा काही वर्ग आहे मेकॅनिकलचा जो 4-5 वर्षापासून MPSCची तयारी करतो आहे, जनरल MPSCची, तो या ठिकाणी आल्याच्यानंतर तो 60+ मार्क घेणार किंवा 50+. आणि तुमचा कट ऑफ मेन्सला ते काय करणार नाहीत, कारण मेन्सचा त्यांचा अभ्यास नाही आहे, ते जनरलचा अभ्यास करतायत, मराठी इंग्लिश वगैरे, तर ते मेन्स त्यांच्या हिशोबाने देणार. किंवा जरी त्यांनी ठरवलंच की आम्हाला मेन्सचा अभ्यास करायचाच आहे, तरी पण ते त्या ठिकाणी टिकणार नाहीत. कारण की तुम्ही जर अगोदरपासून जर मेकॅनिकलचे कुणी असेल जे की आत्ताच पासआउट झालेत, ते कसं करंटमध्ये असतील अभ्यासाच्या. दुसरी गोष्ट, काही डेडिकेटेड टू म्हणजे ह्याच एक्झामसाठी डेडिकेटेड अभ्यास करत असतील, ते सेपरेट मेकॅनिकलचाच अभ्यास करतील. हे विद्यार्थी ऑलरेडी मराठी इंग्लिश वगैरे या सगळ्या गोष्टीमधून गेलेले असल्यामुळे हे प्रिलिम्स काढतील. मेन्सला जर वेळ भेटला तर प्रयत्न करतील ते MVIचा अभ्यास करण्याचा, परंतु ते त्यामध्ये पास होण्याची चान्सेस खूप म्हणजे खूप 99% कमी आहेत. परंतु प्रॉब्लेम असा आहे, त्यांनी काय पास होऊ नये असं मी म्हणत नाही, प्रॅक्टिकल सांगतो आहे की चान्सेस कमी आहेत. आणि त्याचा तोटा तुम्हाला होणार आहे, कारण की ते प्रिलिम्स काढणार आणि कट ऑफ वाढवून ठेवणार. तुमच्या जागा आहेत 400, एक मिनिट, तुमच्या जागा आहेत, हां आता सांगतो, तुमच्या जागा आहेत 461. 461चा प्रीसाठी त्यांचा रेशो असतो 12चा. आता 461चा 12चा रेशो जर घेतला तर विचार जर केला तर त्यांचं होतील 5532 होईल. पण ओव्हरऑल समजा धरून चालू आपण 5500, काही काटावर असतात, कधी कधी 6000पर्यंत पण तो आकडा जाऊ शकतो. आता माझा प्रश्न आहे की या 6000 तुमचे 60,000 विद्यार्थी, तुमचे 60,000 विद्यार्थी हे स्पेशल MVIची तयारी करणारे म्हणजे फॉर्म भरतील MVI. आता 60,000पैकी त्यांना घ्यायचे फक्त 6000, म्हणजे फक्त 10% घ्यायचे त्यांना, याच्या 10%. मग तुमचे 60,000पैकी 6000, यातील 6000 तर हे MPSC क्षेत्राशी रिलेटेड असू शकतात. कमीत कमी 3-4 हजार तर असतील की जे MPSC करतात. MPSCला दरवर्षी 3 लाख फॉर्म येतात. 3 लाखमध्ये तुमचे 3000 मेकॅनिकलचे असू शकत नाहीत का? साहजिकच असणार. मी तुम्हाला भीती दाखवत नाही, मी तुम्हाला गांभीर्य सांगतो आहे की तुम्ही
प्रिलिम्सला गांभीर्याने घ्यावं, कारण की मार्केटमध्ये आत्ताच मेन्सचे क्लासेस सुरू झालेत. तुम्ही अगोदर प्री पास करा, नंतर मेन्सची तयारी करा. नंतर 3-4-4-5 महिने भेटतात तुम्हाला, नक्की भेटतात. तुम्ही त्याचा विचारच करू नका. तुम्ही आता प्री कशी सिक्युअर होईल याचा विचार करा. मी तुम्हाला भीती दाखवत नाही, हे प्रॅक्टिकल दाखवतो आहे. या क्षेत्रामधले काही गोष्टी क्लासेसवाल्यांना काय, त्यांना फीस घ्यायची, त्यांना चालवायचं आहे त्यांचं दुकान, त्याच्याविषयी दुमत नाही. परंतु तुम्हाला त्याची जाणीव पण पाहिजे कॉम्पिटिशनची. कट ऑफ कमी होणार आहे, तुम्ही थोडा अभ्यास केला तर लगेच होऊन जाताल असं म्हणण्यात ठीक आहे. आता ठीक आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, बरं वाटेल, परंतु ॲक्च्युअलमध्ये त्यातून आउटपुट येणार नाही मित्रांनो. कारण की शेवटी काय आहे, तुम्ही पास होणं महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्हाला ज्यावेळेस गांभीर्य कळेल त्यावेळेसच तुम्ही सिरियसली करू शकाल की मला याच्यामध्ये थोडेसे मार्क जास्तच घेणे, रिस्क, कट ऑफच्या रिस्कमध्ये न राहता. आणि तुम्हाला मार्क चांगले पडले, तुम्ही सिक्युअर राहताल. कट ऑफ जर खालीच राहिला, मी सांगतो तुम्हाला, कट ऑफ हा पेपरवरती डिपेंड असतो. पेपर कसा येतो, काही लोक आतापासूनच मार्क सांगतात 35 लागेल, 30 लागेल. असं कसं काय असू शकतं? जर पेपर सोपा आला तर कट ऑफ वर जाणार, पेपर अवघड आला तर कट ऑफ खाली येणार. साधी सिंपल गोष्ट आहे. तिथं पुन्हा वेळेचं आहे. मॅथ कसं येतं आहे, मॅथ जर टाईम कन्झ्युमिंग, GS जर टाईम कन्झ्युमिंग आला तर मॅथला वेळ भेटत नाही. कधी कधी मॅथ टाईम कन्झ्युमिंग येतं. ह्या सर्व गोष्टी त्या पेपरवर डिपेंड आहेत. तुम्ही पेपर झाल्याशिवाय सांगू शकत नाही की कट ऑफ काय असेल म्हणून. त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका, फक्त तुम्ही अभ्यासाचा फोकस ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विषयाला कोणते पुस्तक, बुक्स वगैरे वाचले पाहिजेत आणि काय केलं पाहिजे हे मी आता सांगतो. आता बघू, फर्स्ट हिस्ट्रीपासून सुरुवात करू आपण. तर इतिहासाचं बघा, 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्नासाठी तुम्ही खूप मोठं पुस्तक वाचावा ते काय मला अपेक्षित नाही, किंवा तुम्हालाही तेवढं काय अपेक्षित नाही. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि भूगोल पण 10 प्रश्न आहेत. याच्यासाठी पण तुम्हाला डिटेल असं काही कोणती बॅच तर तुम्ही करूच नका. प्रत्येक बॅच ही कमीत कमी 50-60 तासांची असते, हावर्सची असते. तेवढा वेळ तुमच्याकडे नाही. बॅचेसच्या मागे पडायचं नाही. क्लासेसवाले म्हणतील आम्ही तुम्हाला 2-3 रुपयामध्ये काय, आम्ही सगळं गायडन्स देऊ. गायडन्स तुम्ही सिलेबस कव्हर करणार आहेत, नो डाऊट, परंतु ते तुमच्या विद्यार्थ्याकडून होणार आहे का तेवढा बघून. तुम्ही तुमच्याकडं हिस्ट्रीसाठी सेपरेट टीचर आहे, जिओग्राफीसाठी सेपरेट आहे, हा रोज 2 तास घेईल, हा 2 तास घेईल, हा 2 तास घेईल, हा 2 तास तुम्ही देताल, अवेलेबल करून देताल, तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करताल. परंतु तो कन्झ्युम करणारा व्यक्ती पण एकच आहे ना. त्याला या सगळ्याचा एकट्यालाच अभ्यास करायचा ना. त्याला कसं काय 2 रोजचं काय 10 तास 12 तास करणार आहे का तो? शक्य नाही ना हे. कारण त्याचा पण विचार करावा लागणार ना आपल्याला. त्यामुळे तुम्ही क्लासेसमध्ये जे पूर्ण केलं जातं आहे त्याच्या मागे लागू नका. ते करतील, ह्याचे हिस्ट्रीचे ते 40-50 तासाची बॅच अवेलेबल करून देतील, जिओग्राफीची करून देतील, पण तुम्ही त्याच्या मागे लागू नका. ते करत बसू नका, वेळ जाईल. तुम्ही स्वतः वाचा, कारण 1 तासाचा पेपर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जे येतं आहे तिथं विचार करायला वेळच नाही आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, कारण की पहिल्या 40 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण 80 प्रश्न सोडवायचे असतात. 80 प्रश्न हे 40 मिनिटमध्ये सोडवायचे असतात GSचे. राहिलेले 20 मिनटं हे 20 मॅथच्या प्रश्नांसाठी ठेवावं लागतं, किंवा ते वाईस वर्सा. अगोदर तुम्ही 20 मिनिट देऊ शकता मॅथला, किंवा नंतर देऊ शकता. 40 मिनिटामध्ये तुम्हाला 80 प्रश्न वाचायचेत, सोडवायचेत आणि गोल पण करायचेत. नंतर 20 मिनटं पण कमीच पडतायत. तुम्ही जर स्पीडमध्ये मॅथ सोडवत असाल, प्रॅक्टिस केली, तर ते 20 मिनटामध्ये होऊ शकतं. नाहीतर तुमचे 20 मिनटामध्ये एक 18-16 असेच प्रश्न सॉल्व होतात. कारण 2-3 प्रश्न तेव्हा तर नाही, घरी आल्यावर पण नाही, 2 दिवसांनी सॉल्व होतात. असे पण काही प्रश्न त्यांनी सेट केलेले असतात. तर प्रश्न असा आहे की तुम्ही आता कोणती मोठी बॅच करू नका. शॉर्टकट असेल एखादी बॅच, एकदम शॉर्टकट कोणी जर सांगणार असेल तर मग ठीक आहे, एक 10 तासात 12 तासात अशा प्रकारचं जर कोणी सांगणार असेल तर तुम्ही त्यांच्या बॅच घेऊ शकतात. म्हणजे मी असं बॅचच्या विरोधात नाही आहे, तुम्हाला सांगणारं पण कोणतंही पाहिजे, परंतु अशी पूर्ण बॅच करू नका. आणि जर तुम्हाला समजत असेल वाचलेलं वगैरे हिस्ट्री जिओग्राफीचं, तर तुम्हाला सांगतो, आप्पा हातनुरे, आता मी काही ॲडव्हर्टाईज करत नाही, माझा यांचा संबंध पण नाही, मी कधी भेटलेलो पण नाही, पण त्यांचं बुक मार्केटमध्ये सर्वजण यूज करतात. आप्पा हातनुरे यांचं एक्सप्लेनेशन आहे, कंबाईन एक्सप्लेनेशन बुक आहे, लोकसेवा पब्लिकेशन. तुम्ही मला वाटलं तर मी तुम्हाला याचं ॲड्रेस देऊ शकतो, किंवा तुम्ही मार्केटमध्ये कुठेही विचारा, तुम्हाला लोकसेवाचं कंबाईनचं एक्सप्लेनेशन जर म्हटले तर ते तुम्हाला देऊन टाकतील. तर त्याच्यामधून फक्त इतिहास आणि भूगोल हे 2च करायचे.
त्याच्यामधून दुसरं काही करायचं नाही. जास्तीत जास्त सायन्स तुम्ही करू शकता जर तुम्हाला मराठी जमत. त्या ठिकाणी मराठी पूर्णपणे सायन्समध्ये जर तुम्हाला जमत असेल मराठी वाचलेलं तर तुम्ही ते करू शकता, कारण की त्या ठिकाणी मराठीतच एक्सप्लेन केलेलं आहे. ते मला जड जातं मराठीमध्ये बऱ्यापैकी, मी काय ते यूज केलं नाही, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. परंतु मेन हिस्ट्री आणि जिओग्राफी तुम्ही त्या पुस्तकातून करू शकता. ते 500-600 रुपयाचं आहे पुस्तक, 600च्या आसपास असेल ते पुस्तक, आता मला एवढं किंमत माहीत नाही. फक्त हिस्ट्री आणि जिओग्राफी, कारण त्या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी, प्रिव्हियस इयरचे प्रश्न घेतलेत आणि त्याच्या खालचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे त्या प्रश्नाशी रिलेटेड. म्हणजे तुम्ही टू द पॉईंट तुम्ही जाऊ शकतात हिस्ट्री आणि जिओग्राफीला. त्यामध्ये पण हिस्ट्री जिओग्राफीचे फक्त 2017पर्यंतच्या प्रश्नापर्यंतच जायचं पाठीमागे. 17च्या पाठीमागचे प्रश्न करायचे नाही, कारण प्रत्येक टॉपिक वाईज त्यांनी प्रश्न घेतलेले आहेत. तर तुम्ही असे 2023चा झाला, नंतर 22चा झाला, पाठीमागं जाणार ते, आणि 2017 आले की बस करायचं, त्याच्या खाली जायचं नाही, परत हेच रिवाईज करायचं प्रत्येकाचं. असंच हिस्ट्री आणि जिओग्राफीला. तुम्ही इकॉनॉमिक्सला जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील बऱ्यापैकी, तर तुम्ही रुनवाल सरांची एक नोट्स आहे, ती मार्केटमध्ये कुठं पण तुम्हाला अवेलेबल भेटेल, क्लास नोट्स छोटी आहे, तर ती तुम्ही करू शकतात. किंवा धनंजय मते सरांची पण नोट्स आहे, ती पण तुम्ही करू शकतात. रुनवाल सरांची बघू शकता तुम्ही, जरा ती सुटसुटीत आहे. आणि जर तुम्हाला योजना वगैरे बघायच्या असतील तर त्या धनंजय मते सरांच्या योजनासाठी. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर, कन्सेप्ट क्लिअर नसतील तर अर्थव्यवस्थेसाठी पण आता पूर्ण बॅच करायला तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही शॉर्टकटमध्ये जर कुठे बॅच असेल एक 10 आवर्सची, तर ती तुम्ही करू शकतात. आता झालं आहे इकॉनॉमिक्स. आता बघू आपण सिलेबसचे टू द पॉईंट 1 ते मी काय सध्या एक्सप्लेन करत नाही. वाटलं तर मी सेपरेट त्याच्यासाठी व्हिडिओ तयार करून टाकेल. पण आता नेमकं कोणते बुक वाचायचे वगैरे ते सांगतो आहे. आता तुम्ही हिस्ट्री जिओग्राफीला आप्पा हातनुर यांचं कंबाईनचं लोकसेवा पब्लिकेशनचं एक्सप्लेनेशन बुक वापरू शकता दोन्हीसाठी. महाग आहे, पण त्यात 20 प्रश्नापैकी तुमचं 10 प्रश्नाची तयारी होऊन जाईल. दुसऱ्या कोणतं करताल तर ते लेंदी जाईल, तेवढा तुमच्याकडं वेळ नाही. आता चौथी गोष्ट, चालू घडामोडी कशातून वाचणार. आता हा मोठा प्रश्न आहे, तुमच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यांनी तर आत्ता 2023चं पण करंट अफेअर विचारलं, 2023चं बजेट विचारलं आहे, 2024चं विचारलं आहे. आत्ता सध्या पद्म पुरस्कार जाहीर झालेले असताना 2026चे त्यांनी 2025चे पद्म पुरस्कार विचारले. म्हणजे एक प्रकारे हे थोडंसं चुकीचंच वाटतंय मला, पण ठीक आहे, त्यांनी आता विचारलं आहे ना तर विचारू दे. आता तुम्ही याच अभ्यास काय करायला पाहिजे तर ते पण सांगतो. याच्यामध्ये आपल्याला जास्त नाही 7-8 मार्क घ्यायचे, तर त्यासाठी एक भरारी अकॅडमीचं शॉर्ट, एक पर मंथचे 6 पेजेस असतात त्यांचे, पर मंथ शॉर्टमध्ये असतं, तर ते एक 1 इयरचं करा तुम्ही. आणि नंतर पुरस्कार वगैरे करायचे. पुरस्कारावरती प्रश्न 100% असतो, सर्व पुरस्कार. ते फिक्सवाले मार्क करायचे, 7-8 मार्काचं करायचं. आणि हे 6 पेजेस म्हणजे पर मंथ, म्हणजे एक वर्षाचं धरून चला, एक 70-80 पेजेसमध्ये ते होऊन जाईल. तर ते तुम्ही रिपीट केलं तर त्यातून एक 7-8 प्रश्न होऊन जातील. त्याच्यावरच्या प्रश्नाचा विचार पण नाही करायचा, 7-8 प्रश्नाची तयारी करायची, तेवढे सॉल्व करण्यासारखे असतात. हे झालं करंटचं. भरारी अकॅडमीचं झेरॉक्सच्या सेंटरवरती तुम्हाला मिळून जाईल. 1 वर्ष म्हणजे किती, सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे, गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत, 2025पासून, किंवा सप्टेंबरच्या अगोदर समजा जून धरा, जूनपासूनच करा, सप्टेंबर नको, कारण सप्टेंबरला एक्झाम आहे म्हटल्याच्या नंतर त्याच्या 1 महिना अगोदर धरून चला, 2 महिना, जूनपासून, जून 2025 ते 2026चं मग तुम्ही एक्झामच्या 1 महिना अगोदर धरून चाल. हे झालं करंट अफेअर. करंट अफेअरमध्ये जास्त कष्ट करू नका. ही 70-80 पेजेसची झेरॉक्स आणा, तीच रिपीटेड रीड करा, ह्याच्या व्यतिरिक्त नाही. ह्याच्यामध्येच पुरस्कार वगैरे सर्व कवर असते. चला, आता हे झालं. नंतर राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्राचा असा विषय, तुमच्या जर यामध्ये सांगितलं राज्यशास्त्रानं पुढं काहीच दिलेलं नाही. यामध्ये या कंबाईनच्या पुस्तकामध्ये पण राज्यशास्त्र आहे, परंतु राज्यशास्त्र अशी गोष्ट आहे, ती जर तुम्ही पॅचेसमध्ये जर केली ना तर तुमच्या लक्षात राहील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. राज्यशास्त्र असं आहे की फर्स्टपासून शेवटपर्यंत 1 बाय 1 गेलं तर ती लिंक लागत जाते आणि मग ते परफेक्ट डोक्यामध्ये राहतं. तर त्यामुळे तुम्ही आप्पाचीच एक सेपरेट नोट्स भेटते,
पॉलिटी तर ती तुम्ही घेऊ शकतात राज्यशास्त्राची. सॉरी, तर ती एक घेऊ शकतात. क्लास नोट्स आहे त्यांची, क्लास नोट्स. दुसरं कोळंबे सरांचं पुस्तक छान आहे, परंतु वेळ नाही तुमच्याकडे, तेवढं तुम्ही वाचू शकत नाहीत सध्या. मग तुम्ही राज्यशास्त्र हे पण तुम्ही खरं म्हणजे 220 पानाचं आहे, ते पण वाचणं जडच आहे, पण त्यातले मी सांगाल नंतर काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेवढेच केले तर बरं राहील. कारण तुम्हाला आता वेळ नाही तेवढं 220 पानं वाचणं महत्त्वाचं नाही, तुम्ही वाचल्याच्यानंतर त्याची रिव्हिजन पण झाली पाहिजे. कारण एकदा वाचलेलं वाया जात नाही, ही म्हण आहे, परंतु ती चुकीची. कारण म्हण अशी की रिव्हिजन केलेलं वाया जात नाही. तुम्ही वाचणार ना ते वाया जाणार, काही नो डाऊट, नो इश्यू. त्यामुळे आपल्याला क्लास नोट्स मी सांगतो पॉलिटीचं काय टॉपिक वगैरे करायचे त्यावेळेस तुम्ही ते करा. पण हे जर बुक घ्यायचंच असेल तुम्हाला तर ही क्लास नोट्स सफिशियंट आहे. त्यामधून सर्व प्रश्न 15 प्रश्न कवर होतात. आता बघू सामान्य विज्ञान. आता थोडं मी काय करतो, हे पुसून काढतो म्हणजे थोडं व्यवस्थित होईल. हां, आता बघू आपण सामान्य विज्ञान, सायन्स. इथं 3 प्रश्न असतात, केमिस्ट्रीला 3 प्रश्न असतात आणि झूलॉजीला 3 असतात, कधी कधी 4 पण असतात इथं, आणि बॉटनीला 3 असतात, हायजीनला 3 असतात. तर हा रेशो असतो त्यांचा, हे फिक्स असतात 3 आणि 3. इथं कधी 3चे 4 होतात, इथं कधी 3चे 4 होतात. आरोग्यशास्त्राला मात्र 3च असतात. असं टोटल 15चं आहे. तर या प्रत्येकामधला ह्याच्यामधला एक टॉपिक फिक्स असतो, यातला फिक्स असतो, यातले 2 फिक्स असतात, यातले फिक्स असतात. म्हणजे असे टोटल तुमचे 8 प्रश्न फिक्सच असतात, म्हणजे फिक्स टॉपिक असतात, त्याच्यावरती प्रश्न पडतात म्हणजे पडतात. ते जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर केलं, पाठ करावं लागतं, वेळ नाही आहे तेवढा. तिथं 30 सेकंदामध्ये तुम्हाला टिक करायचा, विचार करायला वेळ नाही. तुम्हाला करेक्ट माहीत पाहिजे तरच तुम्ही टिक करून पुढे जाऊ शकता. नाहीतर तुम्ही 2 ऑप्शनवरती अडकणार आणि त्या ठिकाणी तुम्ही काही सेकंद तुम्ही थांबणार विचार करण्यासाठी, काही सेकंद. तो काही सेकंद प्रत्येकामध्ये जर 10 सेकंद म्हटलं तर तुम्हाला शेवटी तुमचे कसे काय 80 प्रश्न सोडवता 50 मिनटं जातील, तुम्हाला कळायचं नाही. शेवटी मॅथला फक्त 10च मिनिट राहतील. त्यामुळे काही गोष्टी फिक्स पाठांतराच्या गरजेच्या आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये काही गोष्टी या पाठांतर आवश्यक आहे. आणि 3 महिने आहेत, 1-2 महिन्यामध्ये शेवटच्या तुम्ही पाठांतर करायला सुरुवात करायची. आणि होत नाही, सोपं आहे पाठांतर, असं काही अवघड गोष्ट नाही आहे. मी त्याविषयी पण तुम्हाला एक सांगून देईल, व्हिडिओ टाकून देईल की कसं पाठ करायचं. पाठ म्हणजे काय असं घोकमपट्टी पाठ नसते, ती लॉजिकली फोटोग्राफिकल मेमरीद्वारे ते लक्षात ठेवायचं असतं. प्रत्येक गोष्टीला काही ट्रिक, आता मी इतक्या वर्षाचं केलं तर माझ्या काही ट्रिक्स आहेत, मी पण ते अनुभव तुम्हाला शेअर करेल. आता सामान्य विज्ञानचं तुम्हाला एक 8-9 प्रश्न येण्यासारखे असतात. 8 प्रश्न तेच रिपीट होतात टॉपिक. त्यामुळे तुम्ही त्याचं सायन्सचं भस्के सरांचं पुस्तक आहे, भस्के सरांचं क्वालिटीचं पुस्तक आहे, तर ते इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, मराठीत पण अवेलेबल आहे. तुम्ही कोणतं पण घेऊ शकतात. मराठीत जरी घेतलं तर त्यांच्या टर्म्स सर्व इंग्लिशमध्येच दिलेल्या आहेत त्यांनी, फक्त एक्सप्लेनेशन मराठीत आहे. मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता. त्यातले पण मोजकेच टॉपिक करायचे, सर्व नाही. ते कोणते टॉपिक करायचे ते नंतर स्पेशल एक व्हिडिओ तयार करेल प्रत्येक विषयाचा, तर त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. आणि आता राहिला अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आता हे तुम्ही सचिन ढवळे सरांची बॅच करू शकतात तुमच्या हिशोबाने, किंवा मग तुमचं मॅथ चांगलं आहे, एक्सपर्ट आहात बऱ्यापैकी, पण तुम्हाला नुसती प्रॅक्टिस करायची आहे, तर तुमच्यासाठी आहे तर आरगडे सरांचं बूस्टर टेस्ट सिरीज. तुम्ही जर एक्सपर्ट आहात तर इकडे जा, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. तुम्ही एक्सपर्ट नसाल तर सचिन ढवळे सरांची बॅच घ्या, ते एक लेमॅनसारखं शिकवतात, व्यवस्थित शिकवतात, तर ते तुम्हाला लक्षात येईल. यांचं बूस्टर टेस्ट सिरीज हे तुम्ही ऑलरेडी बॅच वगैरे केलेल्या लोकांसाठी आहे ही बूस्टर टेस्ट सिरीज. कुणी बॅचच केलेली नसेल, बॅच करायची, तर ती मात्र सचिन ढवळे सरांचीच करा. बूस्टर टेस्ट सिरीज ही आरगडे सरांची करा. ही फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करून देईल, म्हणजे डायरेक्ट 20 प्रश्न असतात त्यांच्या एका टेस्टमध्ये. अशा जर रोज एक सोडवली तर 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात तुम्ही एक्सपर्ट होऊन जाता. इथं काही विषय नाही, प्रश्न आहे अंकगणितचा, तर त्या ठिकाणी तुम्ही मार्क, या ठिकाणी तुम्हाला 15 प्रश्न बरोबर आले पाहिजे, पेपर कसाही असो. ह्यावेळेस अवघड आलता तरी पण तुम्ही 12-13पर्यंत होते. अवघड जर आला तर 12पर्यंत आले पाहिजे, सोपा आला तर 15-16
18 पण मुलं घेतात, 18-19, त्यात काय दुमत नाही. तर हे तुमचा प्लस पॉईंट आहे 15चा. तर या ठिकाणी जर 15 घेतले तुम्ही, मग बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त 35 घ्यायचे. बाकी सर्व GSमध्ये 80 पैकी तुम्हाला 35 घ्यायचे. म्हणजे बरोबर तुमची 50ची हिशोब क्लिअर होतो. 50ला तुम्ही इन होतात काही जरी केलं तरी. कारण अवघड जरी पेपर आला तरी कट ऑफ काही एवढा हाय लेवलला जात नसतो, 50च्या आसपासच राहत असतो. सोपा आला तर खाली येईल, 40पर्यंत येईल. तुम्हाला हा जो 50चा आकडा करायचा असेल तर या ठिकाणी 15 घेणं खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही GSमध्ये तेवढे एक्सपर्ट नाहीत. हा 15-16 जितके जास्त होतील मॅथमध्ये घेणं आवश्यक आहे. आणि 2 नंबरला तुमचं सायन्समध्ये, कारण की सायन्स तसंही तुम्ही मेकॅनिकलचे असल्यामुळे सायन्समध्ये थोडा इंटरेस्ट घेऊ शकतात. मग त्या ठिकाणी जर तुम्ही एक 7-8चं जर लीड घेतली, 7-8, आणि इकॉनॉमिक्समध्ये 7-8, 8-8 याच ठिकाणी 16 होतात. करंट अफेअरमध्ये 7-8 घेऊ शकतात. आणि हे 5-5 राहू द्या. इतिहास भूगोलला जास्त लोड घेऊ नका, थोडंच करा पण परफेक्ट करा. आता मी जे सर्व सांगितलं आहे तुम्ही ते कदाचित सब्जेक्ट वाईज लिहून घेतलं असेल, कोणाचं पुस्तक करायचं, कोणाचं काय करायचं, तुम्ही नोट्स वगैरे, आता तेवढे तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्ही तेवढं करू शकतात. आता प्रश्न आहे की हे सर्व तुम्हाला होणार आहे का? तर होण्यासारखं आहे, परंतु आता मी जे सांगितले बुक वगैरे मोठे मोठे बुक आहेत ते सर्व काय वाचायचे नाहीत तुम्हाला, त्यातले महत्त्वाचे टॉपिकच वाचायचे आहेत. पण आता काही विद्यार्थी असे पण असतील, आता काही विद्यार्थ्यांचं असं मत असेल की आम्ही हे बुक वगैरे घेऊ, परंतु एवढा आमच्याकडे वेळ पण नाही, आम्ही जॉब करतोय वगैरे, आणि हे सगळं शोधायला पण वेळ नाही. सर्व एका ठिकाणी, आता हे सर्व एका ठिकाणी मी म्हटलं ह्याची एक शॉर्टकट बॅच बघा, ह्याची बघा, ह्याची नाही म्हटलं, सायन्सची बघा जर भेटत असेल तर, किंवा सायन्सची इकॉनॉमिक्सचीच म्हटलं आहे. तर मग हे राज्यशास्त्राची तर हे सर्व एका ठिकाणी तुम्हाला कुठं मिळणारच नाही, कारण नाहीच तसं कोणतं मार्केटमध्ये असं कोणतं स्टेज नाही, हे मला माहीत आहे. मग या सर्वांसाठी जर तुम्हाला वाटत असेल की बाबा असे काही विद्यार्थी असतील की बाबा या सर्वांसाठी विचार करून काही प्री प्लॅन काहीतरी एखादी बॅच वगैरे सुरू करता येईल का, माझ्या तर आता मी आत्तापर्यंत मी कोणते क्लासेस वगैरे मी असं यूट्यूबला शिकवतो, माझे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मी कोणती अशी बॅच वगैरे काही घेत नाही आहे, माझं कोणतं ॲप वगैरे असं काही नाही आहे. मी फक्त यूट्यूबला फ्रीमध्ये शिकवतो, मी असं एक हॉबी म्हणून शिकवतो. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की ह्या सर्वाची मी जे एक्सप्लेन केलं आहे त्या सर्वांची एक प्रकारे कॉम्प्रेसिव्ह बॅच आणि तुमची प्रिलिम्स म्हणजे सिक्युअर करण्यासाठी जर एखादी बॅच सुरू करायची असेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकता टेलिग्रामला. माझा आय डी आहे, 1 मिनिट आय डी सांगतो. हा माझा टेलिग्राम आय डी आहे. कसं जायचं, कसं सर्च करायचं ते पण सांगतो. टेलिग्राम ओपन करताल तुम्ही. टेलिग्राम ओपन केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही JAYSIGH19 असं टाकू शकतात, कॅपिटलमध्ये पण टाकू शकतात. ही माझी प्रोफाईल येऊन जाईल, विजय सिंग चिकणे ही माझी प्रोफाईल. असं तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकतात. बऱ्याच मुलांना करता येत नाही म्हणून हे सांगतोय. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनल. तर तुम्ही मला यावरती मेसेज करा. जर मला तसा रिस्पॉन्स आला, मला जर एक 100+ जर मुलांचा रिस्पॉन्स आला की बॅच घ्या तुम्ही, मी फीस वगैरे काय जास्त ठेवणार नाही, नॉमिनल फीस ठेवणार आहे, त्याची काळजी करू नका. मी काय पैशासाठी करत नाही आहे हे. पण काही मुलांना एक विश्वास असावा. मला एक हॉबी पण आहे की 3 महिने मी एक प्रॉपर, माझा प्लॅन असा आहे की जर तसे विद्यार्थी आलेच तर एक जॉबवाल्यांसाठी आणि यांच्यासाठी असं दोघांचा विचार करून कसं काय त्यांची प्रिलिम्स निघेल. कारण काही गोष्टी पाठांतराच्या त्या पाठ करून पण घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी जिओग्राफीमध्ये तुम्ही जर बघितलं तर लक्षात राहत नाही, नद्या खाड्या वगैरे. तर त्याच्या खूप दिवसापासून अभ्यास करून काही ट्रिक तयार केलेल्या आहेत मी वैयक्तिक माझ्या, किंवा कोणत्या शिक्षकांकडून कानावर पडलेल्या आहेत त्या लिहून घेतलेल्या आहेत, काही विद्यार्थी मित्रांकडून आलेल्या आहेत. त्या अशा ट्रिक करत ते जमा झालेलं आहे माझ्याकडे सर्व काही डेटा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता तेवढा वेळ नाही एक्सपिरियन्स घ्यायला. आमचा एक्सपिरियन्स आहे तोच तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
आणि मी काय मेकॅनिकलचा नसल्यामुळे माझं तुमचं काय कॉम्पिटिशन पण तसं नाही. मी तुम्हाला हेल्प करू शकतो की बाबा 6,000 मुलं घ्यायचे तर माझं मत आहे 3,000 जाऊ दे, पण 3,000 जर नॉन टेक्निकलवाले जे की फर्स्ट टाईम देत आहेत ते जर माझ्यातर्फे जर पास झाले कोणी माझ्या मदतीमुळे, तर ते खूप माझ्यासाठी अचिव्हमेंटचे एक प्रकारे. तर इकॉनॉमिक्समध्ये काही जर तुम्हाला, इकॉनॉमिक्स मी शिकवलेलं आहे, राज्यशास्त्र माझे यूट्यूबला व्हिडिओ आहेत ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. TCS IBPSसाठी मी राज्यशास्त्र व्यवस्थित शिकवलेलं आहे, म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये मी टोटल सिलेबस बऱ्यापैकी त्यांना सांगितलं आहे. इकॉनॉमिक्सचं पण मी चांगल्या प्रकारे कन्सेप्ट वगैरे कोणते प्रश्न पडू शकतात, कोणत्या काही गोष्टीवरती कन्सेप्टवरती प्रश्न आहेत, काही गोष्टीवरती पाठांतरावरती प्रश्न आहेत, काही गोष्टीवरती करंटवरती प्रश्न आहेत, करंटच्या फॅक्ट्सवरती. तर ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार त्या ठिकाणी म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल. आता सगळंच काही यूट्यूबला मी देऊ शकत नाही तेवढं, म्हणजे काही गोष्टी कसं असते, क्लासेसच्या काही गोष्टी घेतलेल्या असतात मी, आणि त्या कॉपीराईटचा विषय येतो, त्या गोष्टी मी यूट्यूबला शेअर करू शकत नाही. मी काय माझं वैयक्तिक सर्व काय तयार केलं आहे असं नाही, हे सर्व मार्केटमधलंच व्यवस्थित एक ठिकाणी माझ्या नोट्स वगैरे प्रॉपर तयार झालेल्या आहेत. वेगवेगळ्या क्लासेसमधून, ह्या क्लासेसमधून ते घे, त्याचं जे चांगलं असेल ते घे, ॲड करत चल. मग त्या मी काय यूट्यूबला मी शेअर करू शकत नाही, कारण कॉपीराईटचा विषय येतो. दुसरी गोष्ट, ज्यांना असं वाटतंय त्यांनीच मला मॅसेज करा माझ्या नंबरला. मला 100+ लोकांचे जरी मॅसेज आले तरी मी विचार करेल की बॅच घेण्याचा. एक 5-6 दिवसात तुम्ही मॅसेज करा, त्यानंतर मग मी डिसाईड करेल की बाबा बॅच घ्यायला पाहिजे. तर मग बॅच जर घ्यायचं ठरलं तर माझा असा प्लॅन आहे, प्रत्येक टॉपिक हा एक 8 ते, आता यांना 8-8 आवर्समध्ये होऊन जाईल, म्हणजे 8-8 व्हिडिओमध्ये 1.5 तासाचे व्हिडिओज असतील, आणि ते तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं, नोट्स तयार केली, आणि तुम्हाला मग हे पुस्तक वगैरे घेण्याची गरज नाही या सर्व, कारण की तुम्ही एवढा खर्च प्रत्येकासाठी सेपरेट करायची गरज नाही. ते आप्पाचं पुस्तक वगैरे त्या सर्व गोष्टी मीच घेऊन येईल, आणि ते सर्व म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला आणून देण्याचा प्रयत्न करेल. मग त्या हिशोबाने जर तुम्हाला वाटत असेल, मग यात कोणतंच पुस्तक वगैरे घेण्याची गरज नाही पडणार, कारण की ते तुमचा वेळ जाईल त्याच्यामध्ये. मी ते सर्व एका ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. फक्त चालू घडामोडीसाठी मी तुम्हाला प्रिंट अवेलेबल करून देईल, तर त्या तुम्ही प्रिंट काढून ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. हे मी तुम्हाला फक्त सांगू शकतो. याची पण तुम्हाला व्हिडिओज देईल मी, म्हणजे सगळ्याचे, ह्याचे 8 नाही, पण याचे 12 होऊ शकतात, 10-12 इकॉनॉमिक्सचे. सायन्सचे मात्र मी डिटेलमध्ये व्यवस्थित घेईल, त्याचे 12 किंवा 15 घेईल. हे सर्व व्हिडिओ मी एक्सप्लेन करेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझं असं मत आहे की तुम्ही रोज 2 टाईम जेवता, सकाळी 1 आवर, संध्याकाळी 1 आवर. तर हा तुमचा 1 आवर वाया जाऊ नये, म्हणजे जे जॉब करणारे आहेत ते, किंवा ज्यांना डेडिकेटेडली एक्झाम पासच व्हायचे ते. तर यासाठी माझं असं मत आहे की मी एक 16 ते 17 ऑडिओ क्लिप मी तुम्हाला देईल पाठांतराच्या, ज्या की मी त्यामध्ये व्यवस्थित फॅक्ट्स हिस्ट्रीचे 2-3 व्हिडिओ असतील, इकॉनॉमिक्सचे 2-3, जिओग्राफीचे 2-3 असतील, आणि इकॉनॉमिक्सचे 2-3 असतील, किंवा 3-4 पण असतील, ज्याच्यामध्ये कमिट्या वगैरे सर्व काही सांगणार. जिओग्राफीमध्ये नद्या वगैरे कशा पाठ करायच्या ते सांगणार मी. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल जर जिओग्राफीचा विषय घेतला, मी जर एखादी नदी घेतली, फॉर एक्झाम्पल जैतापूरची खाडी घेतली, तर ती कोणत्या नदीवर आहे, ती कशावर आहे, तर काजवी नदीवर आहे, काजवी नदीवर. तर मी त्या ठिकाणी तुम्हाला असं एक्सप्लेन करेल की रत्नागिरीला जाता जाता तुम्हाला रस्त्याने काजवे लागली, काजवे, चमचम करणारे काजवे, घाट आहे त्या ठिकाणी रत्नागिरीत. मग जाता जाता काय लागले, काजवे, म्हणजे जैतापूरच्या खाडीवर काय, काजवी. किंवा मग दुसरं जर म्हटलं, आता भाटीची खाडी आहे, भाटी, त्या ठिकाणी आहे काजळी नावाची नदीवरती आहे ती. आता हे आमच्या सरांनी सांगितलेलं आहे की भट्टीतून काय निघतं, भट्टी असते जाळल्याच्या नंतर काजळी निघते ना, काळं काळा धूर, काजळी म्हणतात त्याला. भट्टीवरती काय, काजळी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंतच्या अभ्यासातून, शिक्षकांकडून, मित्रांकडून ट्रिक आलेल्या आहेत. त्या एका ठिकाणी तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये मी शिकवणार, तर सांगणारच, शिकवताना मी सर्व सांगणार, त्याच्याविषयी दुमत नाही. पण ऑडिओ सेपरेट काही गोष्टी पाठांतराच्या त्याच्या ऑडिओ उपलब्ध करून देईल, एक 15 ते 16 आवर्सचा किंवा 18 आवर्सचा, म्हणजे 1 आवर्सचे असे. मग तुम्ही एक 1 आवरचा सकाळी ऐकायचा, संध्याकाळी 1 आवरचा एक असे, म्हणजे दुसऱ्या विषयाचा ऐकायचा. असं 2-3 दिवस जर एकच व्हिडिओ बघितला तर ते पाठांतर होऊन जाईल. तुमच्या कानामध्ये सारखं ऐकून त्या गोष्टी फिक्स होतील. तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही गाडीवरती जाताना ऐकू शकतात कानात हेडफोन घालून, म्हणजे बाकी पण फायद्याच राहील, सकाळी व्यायाम करताना वगैरे वगैरे. असे एक 15 ते 18 आवर्स त्यामध्ये फक्त पाठांतराच्या गोष्टी मी कवर करेल. आणि 80 पैकी माझं मत आहे की 80 पैकी तुम्हाला 50
मार्क कसे येतील या हिशोबाने माझे प्रयत्न राहतील. मग 50पैकी मग 40 जरी आले तरी आपलं आउटपुट चांगलं राहील, जर तुम्ही त्या ठिकाणी जरी थोडं चांगला अभ्यास केला आणि झाले. यामध्ये अट एकच आहे की तुमचं यामध्ये मी 100% देईल, पण तुमचे त्या ठिकाणी 100% पाहिजेत, तरच हे इनपुट आउटपुट रेशो योग्य येणार आहे. ते फक्त जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी जर मॅसेज केला तरच मी या गोष्टीचा विचार करणार आहे, बॅच घ्यायची किंवा न घ्यायची. सध्या माझी कोणती बॅच नाही, माझा कोणता क्लास नाही आणि मी सध्या कोणती घेतही नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्ही मला रिस्पॉन्स दिला तर त्या हिशोबाने मी विचार करेल आणि नंतर मग व्हिडिओ अपलोड करेल. बाकी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त हे बॅचचं जाऊ द्या, तुम्हाला बॅच घ्यायची नाही, कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा ते मी कोणते फ्रीमध्ये तुम्ही कधीही मला मॅसेज करा या आय डीवरती, मी तुम्हाला ते फ्रीमध्ये सांगणार. कशाचे मी कधी पैसे घेत नाही. कितीही मुलं मला मॅसेज करतात, मी माझा वेळ काढून त्यांना अर्धा तास 1 तास मनाचं समाधान होईपर्यंत पूर्ण एक्सप्लेन करतो. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा असेल तर माझं पूर्ण सहकार्य राहील. तुम्ही मला या आय डीवरती मॅसेज करू शकता. बाकी काही अडचण आली तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. बाकीचं चला आता भेटू आपण. बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास करा. लकच म्हणावं लागेल कारण ऑनलाईन एक्झाम आहे. करू आपण त्याला ऑनलाईनचं ऑफलाईनमध्ये कन्वर्ट करू. मी स्वतः जर कोणीच नाही गेलं, मोठे आहेत क्लासेसवाले ते जातीलच, पण नाहीच कोणी गेलं तर मी स्वतः उपोषणाला बसायची तयारी ठेवील. ट्विटरवरती तर मी बरेच ट्विट वगैरे करत राहतो आहे, परत तरी पण ऑफलाईनच होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. चला. थँक्यू व्हेरी मच.